जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्राच्या सह्याद्रीत एक अशी पवित्र भूमी आहे, जिथे घेतलेल्या एका शपथेने संपूर्ण इतिहास बदलून गेला. त्या शपथेने लाखो लोकांच्या मनात स्वाभिमान जागवला, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली आणि हिंदवी स्वराज्याच्या सुवर्णयुगाची सुरुवात केली. ही भूमी म्हणजे रायरेश्वर. रायरेश्वर हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभे राहतात ते छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे निष्ठावंत मावळे आणि स्वराज्याचे ते तेजस्वी स्वप्न. रायरेश्वर हा पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये सुमारे 1370 मीटर म्हणजेच जवळपास 4500 फूट उंचीवर वसलेला विस्तीर्ण डोंगरमाथा आहे. या पठारावर प्राचीन रायरेश्वर मंदिर आहे. पुणे, सातारा आणि महाबळेश्वर परिसरातून तेथे सहज पोहोचता येते. रायरेश्वराचा इतिहास म्हणजे स्वराज्याच्या जन्माची कथा. इसवी सन 1645 मध्ये अवघ्या 15 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या विश्वासू मावळ्यांसह रायरेश्वर मंदिर येथे आले. त्या काळी महाराष्ट्रात वर परकीय सत्तेचे वर्चस्व होते. जनतेवर अन्याय अत्याचार होत होते. अशा वेळी महाराजांनी या मंदिरात भगवान शंकराला साक्षी ठेवून हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. याच संकल्पनानंतर स्वराज्याचा विस्तार सुरू झाला. तोरणा जिंकला गेला, राजगड उभा राहिला, अनेक किल्ले स्वराज्यात सामील झाले आणि पुढे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. म्हणूनच रायरेश्वरला स्वराज्याची जन्मभूमी असे मानले जाते. आजही रायरेश्वर मंदिरात प्रवेश करताना मन आपोआप नम्र होते, कारण येथे इतिहास वाचला जात नाही तर तो अनुभवला जातो. रायरेश्वर ट्रेक निसर्ग आणि इतिहास यांचा सुंदर संगम आहे. सर्वाधिक प्रसिद्ध मार्ग कोर्ले गावातून सुरू होतो. गावापासून दगडी पायऱ्यांचा चढ उतार सुरू होतो आणि साधारण 1 ते 1.5 तासात रायरेश्वर पठार गाठता येते. हा ट्रेक मध्यम स्वरूपाचा असल्यामुळे नवशिके ट्रेकर्सही ते करू शकतात. मात्र पावसाळ्यात दगड निसरडे होतात, त्यामुळे चांगल्या ग्रिपचे ट्रेकिंग शूज वापरणे आवश्यक आहे. मित्रांनो, रायरेश्वर हा फक्त एक ऐतिहासिक किल्ला नाही, तो स्वराज्याच्या पहिल्या स्वप्नांचा साक्षीदार आहे. तो एका तरुण राजाच्या अटळ निर्धाराची आठवण आहे आणि तो प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अभिमान जागवणारी पवित्र भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या त्या शपथेची प्रेरणा आजही लाखो लोकांच्या धैर्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम शिकवते. अशाच ऐतिहासिक किल्ल्यांची सत्य, सविस्तर आणि हृदयस्पर्शी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे.